वक्री होत आहे 9 ऑक्टोबर 2024 पासून ते 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत बरोबर 119 दिवसांसाठी हा गुरु वक्री होत आहे। तर हा गुरु वक्री झाल्यानंतर काय काय परिणाम होणार आहेत? एकतर गुरुग्रह जर तुम्ही पाहिलात तर तो ग्रहमालेतला राजा आहे किंवा संपन्नता त्याच्याकडे जास्त भेटते, व्यक्तिमत्व छान भेटतं, दाम्पत्य जीवन त्याच्याकडे आहे, वैवाहिक जीवन त्याच्याकडे आहे, ऑल ओव्हर जे आहे गुरुचं सगळं आपल्याला आहे। गुरु ज्याचा स्ट्रॉंग त्याला पैसा पाणी सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगली उन्नती भेटते। पण आता हाच गुरु आहे तो वक्री होणार आहे आणि वक्री झाल्यानंतर प्रत्येक 12 राशींवर त्याचे भिन्न भिन्न परिणाम आपल्याला बघायला भेटणार आहेत। तर ते काय आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। कन्या राशी, कन्या राशीला गुरुचं हे परिवर्तन 119 दिवसांचं खूप सुंदर राहणार आहे। या काळामध्ये जी पाहिजे ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे मनातली, आणि जे की तुमचं लग्नाचे योग ह्या काळामध्ये प्रबळ आहेत। लग्न तुमची पटकन जुळू शकतात, तुम्हाला एखादा मुलगा आवडून लव्ह मॅरेजचे चान्सेस भरपूर जास्त होणार आहेत। या काळामध्ये पदप्रतिष्ठा, नोकरी स्थानामध्ये पदोन्नती, प्रमोशन्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत। व्यापारी वर्गाला सुद्धा खूप चांगला फायदा होणार आहे। संपत्ती तुम्ही कुठेतरी घेऊ शकाल ही कंडिशन राहणार आहे। त्यामुळे 119 दिवस तुमच्या राशीसाठी एकदम सर्वोत्तम काळ म्हणून संबोधले जातात। तुला राशी, तुला राशीला गुरुचं जे परिवर्तन आहे 119 दिवसांचं हे मिळतं जुळतं संमिश्र पद्धतीचं राहणार आहे। या काळामध्ये तुम्हाला थोडेसे आर्थिक जी आहे तुमची ती थोडी बिघडणार आहे। अचानक खर्च एखादा येऊ शकतो आणि तुमचे बरेचसे पैसे खर्च होऊ शकतात। या काळामध्ये तुम्हाला मुलाबाळांविषयी पण एक स्ट्रेस दिसतोय मला, तो एक राहणार आहे। त्या संतान पक्षामधलं पण एक टेन्शन तुम्हाला राहणार आहे। तर त्याच्या बाबतीत एवढं काही मोठं टेन्शन घेऊ नका, त्या गोष्टी होणार तर होणारच आहेत। तुला राशीवाल्यांना सध्याला धनासंबंधीचा काळ हा फेब्रुवारी 4 पर्यंत खूप जपून करायचा आहे। कोणालाही पैसे उचलताना खूप विचार करून द्या, ते पैसे तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीये। त्यामुळे ती एक कंडिशन आहे की कोणालाही पटकन आलेत म्हणून दिलेत पैसे असं करू नका। या काळामध्ये पोटाचे विकार तुम्हाला होतील आणि स्किनचे प्रॉब्लेम्स थोडेसे मला दिसतात, ते होण्याची पण शक्यता आहे। बाकी ऑल ओव्हर हा सगळा काळ व्यवस्थित आहे। कामाच्या ठिकाणी खूप मान सन्मान तुम्हाला भेटेल, लोक बाहेरची खूप नाव असतील पण थोडंसं घरामध्ये कुरबुरी दिसतात, तिथे तुम्हाला कोणी समजून घेणार नाही। आध्यात्मिक कलांकडे तुमचा झुकाव खूप आता ह्या काळामध्ये होणार आहे। अचानक तुम्हाला वाटेल की मला स्वामींचंच वेळ लागले, अचानक वाटेल की मी एखादं जापच करतेय, तर ही कंडिशन पण मला दिसते। तर ह्या काळामध्ये शक्यतो तुम्ही स्वामींच्या मठात जावा किंवा मग अगदीच नाही जमत तर घरामध्ये दर गुरुवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि पिवळ्या वस्तूंचं कोणालाही दान करा, त्यानेही तुम्हाला चांगला फरक जाणवेल। वृश्चिक राशी, वृश्चिक राशीसाठी 119 दिवस गुरुचे खूप सुंदर असणार आहेत, वाईट नसणार आहेत। पण ह्या काळात त्यांचं धन खूप खर्च होणार आहे। धन पण त्यांना वेळोवेळी भेटणार आहे, पण ते खर्च पण मार्ग पण काय तसे समोर उभे राहणार आहेत। ह्या काळामध्ये त्यांना कोणावर पटकन जास्त विश्वास ठेवायचा नाहीये, कारण विश्वासाचा घात होण्याची शक्यता इथे जास्त मला दिसते। आणि ह्या काळामध्ये त्यांना एक जाणवेल की इमोशनल पार्ट त्यांचा खूप जास्त वाढणार आहे। इमोशनल होऊन टेन्शन घेणार, कोणाला काही मनातलं बोलायचं ते बोलू शकत नाहीये, ती कंडिशन थोडीशी जास्त होऊ शकते। तर या काळामध्ये त्यांनी थोडंसं बोलकं झालं तर खूप चांगलं होईल। गुरु ह्या काळामध्ये आल्यामुळे लग्न ज्यांची राहिलीत त्यांची लग्न होण्याची पण सिच्युएशन आहे, किंवा ज्यांना कोणाला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा प्रेम प्रकरण आहेत ती अचानक फुलून पण येणार आहेत। तर हा काळ त्यासाठी पण चांगला आहे। आणि गुरुच्या काळामध्ये थोडंसं हेल्थ वाईज त्यांना पायांकडे खूप लक्ष द्यायचंय, पाय त्यांचे नेहमी दुखण्याचे चान्सेस राहतील। आणि जे की पोट, तर ह्या गोष्टी सांभाळल्या तर ऑल ओव्हर त्यांचं वृश्चिकवाल्यांचं जे की गोचर आहे ते खूप सुंदर गुरुचं राहणार आहे। कामाच्या ठिकाणी पण त्यांची वाहवाही केली जाणार आहे। प्रमोशन अचानक भेटू शकतं, जे की त्यांनी विचार पण केलं नसेल की मला त्या पदावर लोक बसवतील, तर तीही कंडिशन होणार आहे। तर त्यामुळे त्यांनी होईल तेवढी गुरुची उपासना करा, तुम्हाला हा 119 दिवस जे आहेत ते खूप सुंदर पण जातील। धनुराशी, धनुराशीला हे 119 दिवसांचं गुरुत्व गोचर हे मिळतं जुळतं संमिश्रच मला दिसतंय। ह्या काळामध्ये तुम्हाला जास्त करून तुमच्या आरोग्याची काळजी फार घ्यायची आणि करिअरमध्ये पण थोडंसं राजकारण मला दिसतंय होण्याची शक्यता आहे। अगदी विद्यार्थी पण असतील त्यांना पण जाणवेल की काम होतंय आणि राहून गेलंय, ती कंडिशन आहे। आणि जी कामं लोक करतायत, नोकऱ्या करतायत, त्यांना जाणवेल की तिकडे राजकारण खूप केलं जातंय, पण थोडंसं ध्येय ठेवा, त्याही गोष्टी तुमच्या सॉर्ट आउट होतील। आणि जे की धनु राशीवाल्यांसाठी सेहत जे मी म्हणते, आरोग्य जे मी म्हणते ते खूप सांभाळायचंय। काही झालं तरी डॉक्टरांकडे पटकन जावा, कारण ह्या काळामध्ये ह्या 119 दिवसांमध्ये खूप गोष्टी बदल घडू शकतात, ती एक कंडिशन आहे। धनवृद्धी होणार आहे, धनवृद्धी म्हणा, प्रमोशन म्हणा, ह्या गोष्टी पण दिसतात, पण थोडंसं त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, तर ती मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे। बाकी ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी पण गोल्डन चान्स असेल, थोडंसं अति मेहनत करा आणि चांगलं फळ घ्या, ह्या पद्धतीचं तुम्हाला काम करावं लागणार आहे। आणि जे की इथे कोणी राजकारण केलं तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही स्वतः कोणाला काही बोलू नका, तर बऱ्याच गोष्टी तिथेच तुमच्या थांबून पण जातील। तर मग तुम्हाला उपायांमध्ये तेच की गुरुचा मंत्र जो की आहे ओम ब्रूम बृहस्पते नमः
हा मंत्राचा जाप करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे धारण करा, गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करा, तर तुम्हाला हे स्वास्थ्यामधले जे काही त्रास आहेत ते तुम्हाला होणार नाहीत आणि कामाच्या ठिकाणी पण तुम्हाला कोणी तेवढासा त्रास देणार नाही. मकर राशीसाठी हे जे 119 गुरु वक्रीचं परिवर्तन आहे ते थोडंसं वाईटच आहे, चांगलं मी म्हणणार नाहीये, कारण फॅमिलीकडून पण थोडासा त्रास दिसतोय आणि धना संबंधित पण थोडासा त्रास दिसतोय. तुम्हाला पारिवारिक गोष्टी पण त्रासदायक होणार, त्यामुळे धनावर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुम्हाला 200% मेहनत करून 100% पैसे भेटणार आहेत हे मी सांगेन. त्यामुळे कुठेतरी म्हणतात ना, आपला आत्मविश्वास कमी करू नका, आत्मविश्वास वाढवा आणि गोष्टी करत राहा. ह्या वेळेला तुम्हाला एक स्वास्थ्य सुद्धा खराब राहू शकतं किंवा घरामध्ये तुमची आई म्हणा, वडील म्हणा, कोणी थोर मोठे असतील त्यांना थोडेसे गडबडी दिसते स्वास्थ्य संबंधात, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची फार गरज आहे. या काळामध्ये जेवढी तुम्ही मेहनत करणार आहे तेवढा तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटणार आहे. संघर्ष तुम्हाला जास्त कंपन्यांमध्ये किंवा तुम्ही जिथे नोकरी करताय तिथे मला दिसतोय, तर कोणाला उलट पालट बोलू नका, ती वेळ मारून न्या. बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या पण होतील. ह्या काळामध्ये अगदी ज्यांचं प्रमोशन आहे ते अचानक थांबण्याची पण शक्यता आहे, त्यामुळे कोणाला बोलून वाईट होऊ नका, तर तुमचं काम करून दाखवा आणि मग त्यांना लाज वाटून ते त्यांचं तुम्हाला चांगलं फळ देतील, अशी कुठेतरी मेंटॅलिटी बनवून तुम्ही तुमचं काम करत राहा. उपायांसाठी जर म्हणाल तर मग गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळी दान करायचे तुमच्या मित्रपरिवाराला किंवा गरीब लोकांसाठी, जे की मूग डाळ पण तुम्ही दान करू शकता. हे 119 दिवस करत राहा जेव्हा जेव्हा गुरुवार येईल तसं, आणि जे की दर गुरुवारी तुम्ही चंदनाचा पिवळा टिका रेग्युलर माथ्यावर लावा, त्यानेही तुमचा गुरु चांगला होईल आणि चांगले इफेक्ट्स तुम्हाला बघायला भेटतील. कुंभ राशीला हे गुरुचे 119 दिवस खूप सुंदर जाणार आहेत, त्यांचं परिवर्तन गुरुचं खूप सुंदर असणार आहे. त्या काळामध्ये तुम्हाला नवीन गोष्टी उपलब्ध होणार आहेत, अचानक खूप छान ऑपॉर्च्युनिटी येतील आणि त्या तुम्ही घ्या पण आणि त्यातनं खूप चांगलं संपवून पण दाखवा. ह्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल ना की पदप्रतिष्ठा खूप चांगली भेटतीये, लोक नावजतायत, खूप लोक अवॉर्ड्स खूप देतात, लोकांना बोलणं आवडायला लागलंय, ह्या गोष्टी पण आता दिसतील. नवीन जॉब जे आता शोधतायत त्यांना फटाफट जॉब भेटतील. ज्यांना कोणाला आहे ती नोकरी सोडून दुसरीकडे पण बघायचं आहे तर त्यांचंही ते काम होणार आहे. परदेशातली जी मंडळी आहेत त्यांना खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटू शकते. इव्हन भारतातून कोणाला परदेशात जायचं असेल त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी खूप चांगल्या आहेत. विद्यार्थी वर्गाला पण खूप ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, अभ्यासात मन फार लागेल आणि कुठेतरी सगळं छान असं स्टेबल झाल्यासारखं वाटेल. ह्या काळामध्ये तुम्हाला घ्यायची काळजी म्हणजे तेच की दगदग खूप करून घेऊ नका किंवा जास्त वर्कहॉलिक होऊ नका, जेणेकरून जेवणाकडे तुमचं लक्ष राहणार नाही. त्यामुळे गुरुचे उपाय जर तुम्ही केलेत, जे की श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात जरी जाप चालू केला किंवा दर गुरुवारी कुठल्या तरी मठात जरी जाऊन 5 मिनिटं बसलात तरी खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर हे परिवर्तन तुमच्यासाठी हे खूप सुंदर असणार आहे.